Sudame dole,
Krishna
मनमोने शरण जावे, मनमोने शरण जावे, सर्व भावे देवासी तुहावतरे न पार भव दुस्तर नदीचा। बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा। तुहावतरे न पार भव दुस्तर नदीचा। तुका म्हणे साक्षी आले, तुका म्हणे साक्षी आले, तरी केले प्रगट। तुहावतरे न पार भव दुस्तर नदीचा। महायोग पीठे तटे भीमरत्ना वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं वरे पाण्डुरङ्गं। पाण्डुरङ्गाकरो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी केल्या स्मरण। विनायकं गुरुं नमे साखरे नाम विश्रुतं तेषां शरण सानिध्यं जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशे विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवन्ते मुक्ते। ज्ञान प्रताप विलसतवचनामृतं च अद्वैत भाव पठतामित बुद्धि रहस्य। ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्णेव श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं। रंगनाथं गुरुं वन्दे साकरे वंश प्रवर्तितं शिवानन्दं शिवरूपं शिव साक्षात् शिवस्वयं। हृदयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। हे चिवंदो श्री चरण श्री गुरुचे विठाला प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेला घेतलेला अभंग देऊचे थोर साधू वैराग्य मूर्ती जगदवंद्य जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा हा गात्यातील अभंग आहे। अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी या सप्ताहामध्ये माझ्याकडे ही जी सेवा आलेली आहे त्या दुसऱ्या दिवशीची सेवा माझ्याकडे आलेली आहे आणि सारापादाप्रमाणे असलेला अखंड हरिनाम सप्ताह चालत असलेला जो आहे
2 नंबर झोपडपट्टी या परिसरातील सर्व वारकरी काळकरी भाविक श्रद्धाळू सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या उपस्थितीत आणि नुसता सप्ताह होत नाही तर 12 महिने सर्व कार्यक्रम अगदी आठवड्याचं भजन नित्यनेमाची पूजा आरती हे सगळं कारण भगवान परमात्म्याला काय आवडतं आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस या ठिकाणी ही अशी समचरण जैशी समचरणाची शोभा ही जी शोभा आहे ही शोभा यायचं कारण त्याच्या पाठीमागचं असं आहे की त्या जे अधिष्ठान दैवत आहे त्या देवाची यथोचित नित्यनेमाने पूजा विधी भजन कीर्तन या ठिकाणी चालत असतं आणि त्या भजनी मंडळाने जे आयोजित केलेला पूर्वीपर जो परंपरा आहे की तुकाराम 20 ते नादषष्ठी असा योग साधून जो सप्ताह या ठिकाणी करतात त्या तुमचं कौतुक करावं तेवढंच कमीच आहे का तर ह्या गिरण गावामध्ये सगळे आपला नोकरी करून वेळेच्या मध्ये वेळ काढून आपण परमार्थ करतो आणि आपली अशी श्रद्धा आहे की ते भगवान परमात्मा आपल्याकडून करून घेतो त्यामुळे हे सगळं घडत आहे आज या ठिकाणी माझ्या या कीर्तनाला माझ्या समोर श्रोते म्हणून असलेले आमचे गुरुवर्य विश्वनाथ अण्णा उद्धर त्यांच्या पुढे मी कीर्तन करायचं म्हणजे माऊलीच्या भाषेत सांगायचं ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते जो जे करुणे माऊली जे जेवी बरगा तसं बाळ आईच्या समोर बाळाने जसं गडीवाळ बोलावं तसा हा आजचा प्रसंग आहे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे काळकरी मंडळी जे आहेत यात जवळजवळ बरेचसे महाराजच आहेत आणि आज काळकरी म्हणून मला लाभले ती माझं भाग्य आहे आणि श्रोत्यामध्ये सुद्धा बरेचसे महाराज मंडळी आहेत भावकार आहेत आणि नेहमीचे नित्यनेमाचे वारकरी आहेत याला फार महत्व आहे अशांच्या समोर माझ्याकडे आज जी सेवा आहे जी काय सेवा असेल ती भगवान परमात्मा आपल्याकडून बोलवून घेईल आणि या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय काय सांगतात की मनमुनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरेल पार भव दुस्तर नदीचा या ठिकाणी एक शब्द असा आहे की मनमुनी आणि ह्या मनमुनी शब्दाच्या अगोदर जेवढं काय बोलता येईल तेवढं सगळं ह्या अभंगाचा पुढचा जे आहे ते अर्थ सगळ्याला माहितच आहे तो हा उतरीला पार भवदुस्तर नदीचा कधी मनमुनी शरण जावे भगवान परमात्म्याला जर आपण शरण गेलं तर काय करत भगवान परमात्म्याला शरण गेलं तरच तो उतरवतो बघा तोपर्यंत आपल्याला बघत सुद्धा नाही हा प्रसंग कुठं आला त्यावेळेस अर्जुना संकट पडता जड भारी आहे नाही पिता सांगे हरी कुरुक्षेत्री कधी सांगितले त्या अर्जुनाला असा भ्रम झाला होता की मी ह्या सगळ्या कौरवांना कसं मारू आहे नाही द्रोणांच्या भीष्मांच्या जयद्रथांच्या ह्या सगळ्याला मी कसं मारू हा प्रश्न ज्यावेळेस जाणं पडला आणि द्विधा मनस्थिती अर्जुनाची झाली की हे भीष्म द्रोणादी जे आहेत ते मी त्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो आहे आणि त्यांनी मी पार्थो द्रोणाचा केला जेणे धनुर्वे दो मजलितला त्या ठिकाणी अर्जुन म्हणतो ज्या द्रोणाचार्याने जो अर्जुन आहे तो अर्जुन निर्माण केला आणि त्या द्रोणाचार्याने मी शस्त्र कसं धरू असं ज्यावेळेस प्रश्न पडले आणि प्रश्न पडल्यानंतर अर्जुन त्या भगवान परमात्म्याला उपदेश करायला लागला की देवा हे जर सगळं जर झालं तर काय होईल गुरुन हत्वा हे महान भावा श्रेय भोक्तुम भैक्षमपि हरवते
आत्वार्थ कामस्तु गुरु निहायव गुरुय भोगार हृदयप्रतिगार. हे सर्व जे काय रक्त वाहेल सांडल आणि कुळाचा नाश होईल, महिला सगळ्या विधवा होतील, या सगळ्यांचं मला पाप घडल, हे सगळं काय त्या अर्जुनाला ज्यावेळेस वाटलं आणि अर्जुन देवाला उपदेश करायला बरं का. आणि उपदेश करत असताना कोण अर्जुन देवाला सांगायला नाही बरं का की देवा हे सगळं चुकीचं आहे आणि ह्या युद्धातून महागारी गेलेलं बरं, असं ज्यावेळेस सगळं बोलत असताना देव त्या ठिकाणी काहीच बोलला नाही, एक शब्द सुद्धा बोलला नाही. त्यावेळेस अर्जुनाच्या लक्षात आलं की आपण एकटंच बोलतोय, म्हणून बोलत असताना चार लोकांमध्ये जर बोलत असेल ना आपल्याला कोणी प्रत्युत्तर देत नसेल त्यावेळेस जरा समजून घ्यावं की आपण जरा जास्तच बोलायला लागलो. कोणी हा बरोबर आहे तुमचं, हा असं काय तो होकारात्मक कोणी जर प्रतिसाद दिला तर त्या बोलण्याला अर्थ आहे. काही न बोलता आपलंच एकट्याच बोलणं सांगत राहिला आणि दुसऱ्याचा कोणाचा दुजोरा नसेल तर समजावं की आपलं कुठेतरी चुकतंय. म्हणून अर्जुन शहाणा होता. त्यावेळेस अर्जुनाला वाटतं म्हणजे माझं कुठेतरी चुकतंय. त्यावेळेस देवाला म्हणजे देवा मी हे तुला सांगायला आलो पण तू नुसतं हे माझ्या बोलण्याला तुझं चित्त म्हणजे लक्ष जरा सुद्धा नाही या बोलण्याला. माझं काय चुकतंय का? आणि माझं जर चुकत असेल तर काय कर, शिष्यस्ते हमशादी मामताम प्रबंधम. तेव्हा मी तुझा शिष्यत्व पत्करतो आणि मला ह्या संकटातून बाहेर काढ असं म्हटल्यानंतर मनवून शरण जाय. त्या देवाला शरण गेल्यानंतर मग भगवान परमात्म्याने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि त्याचा शेवटी अर्जुनाला विचारलं भगवान परमात्म्याने काय सांगितलं, भगवद्गीता सगळी सांगितली. म्हणजे भगवद्गीता आपण वाचायला बघा, त्या अर्जुनापुरती नव्हती, अर्जुन निमित्त करते हा भगवान. त्या भगवान परमात्म्याने अर्जुनाचं निमित्त करून आपल्यासाठी भगवद्गीता सांगितली बघा. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये महाभारत आहेच पण त्या महाभारतात वेगवेगळे प्रकार आहेत. ज्याच्या त्याच्या जीवनामध्ये काही ना काही संकट आहे त्यावेळेस काय करायचं की गीतेचं चिंतन करायचं आहे, स्मरण करायचं. भगवान परमात्म्याचं स्मरण केलं तर तो भगवान परमात्मा काय करतो आपल्याला त्याच्यातून मार्ग काढतो बघा. एकानं असं प्रश्न विचारला, मोबाईल म्हणून सोबत आहे सगळं समजा, लहान मुलगा आहे त्याला विचारलं की भगवद्गीता, हरे कृष्णाचा एक लहान छोटासा मुलगा आहे 3-4 वर्षाचा, त्याला विचारलं भगवद्गीता का वाचायची, त्यावेळेस त्याने एवढं छान उत्तर दिलं बघा ते आपल्याला आवडलं. त्याने म्हणजे तुम्ही बाजारातून ज्यावेळेस खेळणी आणता किंवा टीव्ही आणता, मोबाईल आणता किंवा औषध आणता, काय पण आणता, त्यावेळेस त्याच्यावर काय लिहिले असते त्याची माहिती दिलेली असते. आता हे माईक जर घेतला गेला तर त्या माईकच्या मध्ये त्याचे कागद असतो, त्या माईकचा कसा वापर करायला पाहिजे हे सगळं जसं असते तसं भगवद्गीता म्हणजे हे आपल्या जीवनाला मिळालेले एक त्याचे काय आहे माहिती पत्रक आहे. म्हणून आपल्याला जीवनात सुधारायचं असेल तर काय करायचं, कोणाला विचारत बसायला शेजार बाजाराला भगवद्गीता उघडायचे, आपल्या जीवनात सगळे आपल्याला मार्ग सापडतात बरं का. आपल्याला सांगायचा उद्देश काय होता की म्हणून शरण जावे. भगवान परमात्म्याला शरण गेल्यानंतर तो आपल्याला तो हा उतर येईल पार. आपण शरणच जात नाही त्यामुळे आपल्याला काय होतं दुःख होतं बघा. कारण आपण काय करतो की आपल्याला सगळं कळतंय, मी शहाणा असा आपली मानसिकता आहे. पण कुठं बैसता संतांचे संगती कळवाले कमळापती माझी कोणीच नव्हती निश्चय चित्ती धन झाला. जोपर्यंत संतांच्या संगतीत येत नाही तोपर्यंत आपण काय होतो, आपण अज्ञानामध्ये असतो बरं का. जसं आपल्या काकडामध्ये सुद्धा आपल्याला जागा केलं, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेवा राखानारी भाव. जाग करतात म्हणजे काय करतात की स्वप्नातून म्हणजे झोपेतून जागा करणं ही एक जागृती झाली, पण जागृतीतून जागृती होणं यासाठी संत सांगतात की जागा म्हणजे कोणी म्हणून आम्ही तर झोपले आम्हाला सगळं दिसतंय, पण आपण झोपडेमध्ये कशा झोपले, अज्ञानामध्ये आपल्याला झोप लागली बरं का. अज्ञानाची अंधारा थोडा बदबदा असा अर्जुनासाठी सांगितलं की जे काय हे जीव दशा आहे हे कशामुळे आहे तर अज्ञानामुळे आहे. आणि हे अज्ञान
घालवण्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याने हा नरदेह दिलेला आहे बघा. का बाकीच्या देहामध्ये ही सोय नाही बघा. नरदेहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी एवढा अधिकार नाराय हे कृपा कोणी दिसणार. बाकीचे जेवढे जीव आहेत त्या जीव दशेमध्ये असणारे त्यांना हे ज्ञान आहे बघा. का संसार पशु काय पाप पुण्य जाणते उत्तम मध्यम भोग भोगती काही एक उपजताचे मरती बहिर अन्न होती पांगो मोठे. की पशु पक्षाला पाप पुण्य काय समजतं का? पशु पक्षाला पाप पुण्य कळत नाही. म्हणून मनुष्यानं जर पशु पक्षासारखं जर राहिलं तर मनुष्यात आणि पशु पक्षामध्ये काय फरक आहे? काहीच फरक नाही. आमच्या ठिकाणी आपण सांगायचं की माणूस एखादा जर व्यवहारात वागताना चालताना जर काय उद्धटपणानं वागत असाल तर सहज बोलताना माणूस म्हणते अरे असा का जनावरासारखं वागतो. जनावरासारखं म्हणजे गेल्या जन्मीचे त्याचे संस्कार आहेत त्या संस्कारामध्ये वागतो असं त्याचा अर्थ होतो. म्हणून या देहात आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की त्या भगवान परमात्म्याला शरण जायला पाहिजे. आपल्याला हा नरदेह मिळाला आहे म्हणून शरण जावं. का तर आपल्याला नरदेह मिळालाय पण तो नरदेह आपल्याला कळणारा नाही. का तर कळण्यासाठी आपल्याला याला काय करावं? संतांच्या संगतीत आपण मागाशी पाहिजे. म्हणून नरदेह मिळाला याचं काय करायला पाहिजे? आपण किती सार्थकता करून घ्यायला पाहिजे की नरदेहाचे ज्ञाने सचिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपा दिला. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला आत्मस्वरूप सचिदानंद स्वरूप सत्य चित्त आणि आनंद स्वरूप असलेला आपण जो आहे तो परमात्मा आहे. त्याचं स्वरूप काय आहे? निर्विकारात अबाधित असलेला सच्चित आणि आनंद. तो आनंद आत्मस्वरूप असलेला आपण जो आहे त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी हा देह दिलाय. कोणी म्हणेल अहो देह दिलाय बाकीच्या लोकांना तुम्ही सांगा काही नाही आम्हालाच का तुम्ही सांगा काय? आम्ही इथं कीर्तनाला भजनाला येतो म्हणून तुम्ही आम्हाला सांगता. दुसऱ्याला सांगा बाकीच्या देशामध्ये काही जे मनुष्य लोक आहेत त्याला तुम्ही का सांगत नाही? कारण का तर हा जो भारतभूमी जी आहे ती भारतभूमी म्हणजे काय आहे? ती पवित्र पुण्यवान भूमी आहे. आणि ह्या पुण्यवान भूमीमध्ये सर्व साधू संतांनी काय केलाय? अवतार घेतलेला आहे. देवाने सुद्धा याच भारतभूमीमध्ये अवतार घेतलेला आहे. बाकीच्या देशामध्ये कुठल्याही देशामध्ये देवाचा अवतार आहे का? कुठेही देवाचा अवतार नाही. कारण भारतभूमी ही पुण्यभूमी आहे बघा. आणि पुण्यभूमी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला संतांनी अवतार घेऊन सांगितलं की काय करायचं? त्या परमात्म्याला शरण जावा. का तर शरण बाकीचे जे आहेत बाकीचे देश आहेत त्या देशात नरदेह आहे त्यांना त्याच्यात ज्ञान आहे का? त्याच्यात त्यांना ज्ञान करण्यासाठी ती बुद्धी नाही बरं का. कारण ती भूमी पवित्र नाही. अपवित्र असल्यामुळं त्यांना त्याचे विचार सुचत नाही. म्हणून आपण भारत देशात पुण्यभूमी आहोत आणि त्याच्यात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे बघा. कारण त्या संतांच्या भूमीमध्ये कारण उत्तर प्रदेश वगैरे त्याला काय म्हटलं जातं? देवभूमी म्हटलं जातं बघा. पण आपला महाराष्ट्र म्हणजे काय आहे तर संतांची भूमी आहे. आणि संतांच्या भूमीमध्ये आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे की आपल्याला ज्या भगवान परमात्म्याने सर्व संतांचे अवतार बघा जेवढे अवतार आहेत ते सगळे संतांचे अवतार आहेत. ते भगवान परमात्म्याचे अवतार बघा. उजळावया आलो वाटा खरा मोठा निवाडा. हे जे काय आहे खरं आणि खोटं जे आहे
याचा निवारा करण्यासाठी साधू संत अवतार घेतात. आणि जगद्गुरु सुद्धा म्हणतात की आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलोयाची कारणाशी बोलिले जे ऋषी सांच भावे वर्ताया. जगद्गुरु म्हणतात की आम्ही कुठून आलो तर वैकुंठातून आलो आणि ज्या ऋषी मुनीने सांगितलेला मार्ग आहे त्या मार्गाच्या प्रमाणे सहज भावे वर्तावया. झाडू काय करू झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग. आदराने म्हणजे जे काय अज्ञान आहे ज्याला आपल्याला संतांचा मार्ग माहित नाही ते सांगण्यासाठी आडराणी भरले जग. उच्चिष्टाचा वाण शेष उरला तो शेव. शेष म्हणजे त्या भगवान परमात्म्याचं नाव तेव्हा मग त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती हे शेष वर्ग. आणि अशा प्रकारे संत अवताराला येतात म्हणून हे शरण जावे. संतांनी अवतार घेतला म्हणून आपण काय करावं संतांनी सांगितले की काय करा तुम्ही म्हणून हे शरण जावे सर्व भावे देवासी. तसे म्हणून या सांगण्याचा बरेच त्याच्या पाठीमागे अर्थ मिळतो बघा. कारण म्हणून का तर आपल्याला हा नरदेह मिळाला आहे बघा. का तर नरदेह जो आहे तो नरदेह कधी मिळतो आहे नाही पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर नरदेह मिळतो. आणि पाप आणि पुण्य समान कधी होतो की 84 लक्ष एवढे फिरून आल्यानंतर बघा. आणि त्यावेळेस पाप पुण्य समान असेल तर नरदेह मिळतो नाही तर स्वर्गाला जातो. असा हा नरदेह मिळण्यासाठी किती 84 लक्ष एवढी फिरत असतं बरं का. 84 लक्ष एवढी एक योनी कोटी कोटी फेरा एका योनीमध्ये कोट वेळा फिरायचं बरं का. आणि मग त्यानंतर मनुष्य देह मिळेल बघा. आणि अशा नंतर आपल्याला नरदेह मिळाला म्हणून शरण जावे बघा. हे आपल्याला नरदेह एवढा जन्म मरणाच्या फेऱ्यानंतर मिळाला म्हणून त्या परमात्म्याचं शरणागती पत्करायचे. आणि ती शरणागती कशी पत्करायचे सर्व भावे देवाशी. त्या देवाचा सर्व भावाने शरण जायचं बघा. शरण सर्व भावाने म्हणजे कसं तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्व न करावे हास्य सकळ. तनु मनु जीवे आहे ना म्हणजे शरीराने मनाने आणि जीवाने बघा. का तर जीवाने म्हणजे काय हो आपण एखाद्यावर प्रेम करतो आहे आणि आपल्या गल्लीतल्या मुलावर प्रेम असतं आणि आपल्या मुलावर काय असतो जीव असतो असं त्याला जीव तनु म्हणून जीवे
म्हणजे जीवे म्हणजे किती आवडतं. माऊली सांगतात की अगं मातेचे उदरा आहे ना, त्या आईच्या उदराला जन्माला आलेल्या मुलाचं त्याचं सोयरीक किती असतो. तो मातेचे उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पाक आहे का. त्या आईचं त्या मुलाची सोयरीक किती असतो. आई त्या मुलाबरोबर सोयऱ्यासारखं राहते का. सोयऱ्यासारखं राहत नाही. त्या आईचा जीव म्हणजेच ते मुलगा असतो बरं का. दयाचे भोगते मायेशी लागे, एरवी ते काय सांगे स्तन दे. असा त्या मुलावर जसा जीव असतो तसा आपला सुद्धा भगवंतावर काय व्हायला पाहिजे. तनु मनु जीवे चरणाशी लागावे. त्या भगवान परमात्म्याची कसं व्हायला पाहिजे. तनानं सेवा करायला पाहिजे, मनानं सेवा करायला पाहिजे आणि जीवापासून सेवा करायला पाहिजे. आहे माऊली अभंगावर झालं हो आवडसी आणून लेनो काय बघा. माऊलीचे धोरण आहे की कसं शरण आहे. तनो मनो दिवे असं त्या भगवंताला आपण शरण जायचं. मग काय होईल. तो परमात्माला कळवळा येईल आणि तो काय करेल आपलं करून घेईल बरं का. जोपर्यंत आपण देवाला शरण जात नाही किंवा देवाचे आपण हाक मारत नाही तोपर्यंत देव आपल्याला पाहत नाही बघा. आणि दोवरी दोन्ही भुजानो ठेवणे अलिंगावया लागवणे तयाचे अंग. जोपर्यंत त्या भगवान परमात्म्याकडनं आपण हात जोडत नाही. एक हात जर बघतो माझ्याकडे डावी आणि मी दोन्ही हात ओढवी. आणि ते सांगतात की जर हा माझा परमात्मा आहे आणि हा माझा उद्धार करेल असं ज्यावेळेस आपल्याला वाटतं तर तो देव काय करतो माहिती का. त्याला उचलून कडवल. एवढा देव काय आहे प्रेमळ आहे. पण कधी आधी आपण शरण गेला पाहिजे. मनोमनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार. काय करेल मग तो या संसार दुःखातून आपल्याला पार करेल बघा. की संसार दुःख म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम. या संसारे कसा आहे तो दुस्तर आहे बरं का. संसार हा दुस्तर आहे. सांगितलं आपल्याला साधू संतांनी सतत जाणीव करून दिली आहे. म्हणून संतांना कळवळ आहे. कसला कळवळ आहे. बुडत हे जन न देखे डोळा येतो कळवळा धोनिया. संतांना एक फक्त कळवळायचं बघा. या जगामध्ये कळवळा आपला करणारे कोण आहे. संतच आहेत बरं का. आई वडील सुद्धा नाहीत बरं का. विठाला विठाला फक्त ऐशी कळवळ्याची जाती कधी लाभावी प्रीती. त्या जगामध्ये आपली जर कोणी कळवळा करत असेल फक्त संत करतात बघा.
कुणी म्हणेल आणि माता पिता पण आहेत ते पण करतात, ते करतात पण कुठं करतात, एका जन्मात होत. एका जन्माचं कळवळा कोणाला असतो, आई वडिलाला असतो. बरं की माझ्या लेकराला काय होय, शाळा शिकायला पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे, तुझं लग्न व्हायला पाहिजे आणि तुला मुलं नातू व्हायला पाहिजे, हेच त्या आई वडिलाचं ध्येय असतं. पण त्याच्याही पलीकडे संतांचं काय असतं, कळवळ असतं की हा जो जीव आहे, हा जीव अनंत जन्मामध्ये दुःख भोगत आहे का, तर आणि त्याच्या परम भाग्यानं हा नरदेह मिळाला आहे. मग ह्या नरदेहातून त्याची मुक्तता व्हावी अशी एकमेव कळवळ असतो, तो संतांना असतो. आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. जसं आई लाभावी न प्रीती करते तसं संत सुद्धा लेकुराचे हित, लेकुराचे गाणे माऊले गाणे माऊले आईची कळवळाची बाजू, कळवळाची बाजू, आईची कळवळाची बाजू, कळवळाची बाजू. ऐशी कळवळ्याची जाती तरी लाभावी न प्रीती. कसलाही लाभ मनामध्ये न ठेवता जसं आई आपल्या मुलावर प्रेम करते तसं संतांचा आपल्याकडून काहीही लाभाची अपेक्षा नाही बरं का. कारण संत आपल्याला काय करत असतात की संत आपल्याला याच्यातून मुक्त व्हावं ही एकच कल्पना असते. पण आपण संतांना काय करतो, त्यात आपण एक दृष्टांत उदाहरण पाहतो की पूर्वी खेडेगावावर बैलगाड्या असे मंगळवेढा वगैरे त्या भागातून काय कडबा विकायला यायचे. ते कडबा विकणार आणि मग रिकाम्या गाड्या माघारी जाणार. जाताना काय झालं, नरसिंग वगैरे आहे ना त्या एरियात घर आणि समोर रस्ता आहे, त्यामुळं रिकामा रस्ता होता आणि ते एक बैलगाडीवाले कडबा विकून माघारी चालले होते. पण जाताना काय झालं, अचानक त्या बैलगाड्याची बैल उधळली होता. त्याला उधळले म्हणजे बुजले, असं प्रकारे बुजले. ते पळायला लागले, धावायला लागले. धावायला लागल्यानंतर तो बैलगाडीवाला मोठ्यानं ओरडतो, बाजूला सारखा, मोठ्यात ओरडू शकला, बाजूला सारखा, बैल बुजले उधळले, बाजूला सारखा. त्यावेळी ती एक मावशी त्या दारात, तिचा एक मुलगा बाहेर असं खेळत होता, म्हणजे अगदी रस्त्यावरच घर होतं आणि ती दात म्हणजे लावत बसली, मिश्री लावत बसली आणि तिकडून ती बैलगाडी पळत यायला. तो बैलगाडीवाला मोठ्यानं ओरडा लागला, बाजूला सारखा, लेकरं आवरा, लेकरं घ्या, बैल उधळले, बाजूला सारखा. त्या मावशी दात घासत त्याच्याकडे बघती आहे, ती कसं माझ्या लेकराच्या आगवर त्याची भक्ती केली. पण ती बैला बुजलेली होती, आवरलेलं नाही. योगायोगानं दैवायोगानं काय झालं, ती मुलगा काय बाजूला सरकला नाही आणि त्या मुलाच्या अंगावर बैलगाडी गेली. ती मुलगा मेला. मुलगा मेल्यानंतर ती बाई लागली वरडायला. लगेच उठली, पोलीस चौकीत गेली, कंप्लेंट केली. त्या बैलगाडीला थांबायला लावलं, पोलिसांनी जाऊन त्यांना आणलं, पकडलं, नंतर त्याला जेलमध्ये टाकलं. त्यावेळेस त्या बैलगाडीवाल्याने मग केस सुरू झाली कोर्टात केस सुरू झाली. त्या वकिलाने दोघांचं प्रत्येकाने आपापला वकील दिला. बैलगाडीवाल्याने पण एक वकील दिला, त्या बाईने पण एक वकील दिला. केस कोर्टावर आली
आणि त्या वकिलाने त्या बैलगाडीवाल्याला विचारलं नेमकं काय झालं होतं बाबा. काय नाही म्हणजे मी कडबा ज्वारी घेऊन आलो होतो, विकलो आणि जाताना अचानक काय झालं म्हणजे काही बैलाला काय दिसलं काय वाटलं तिथे भुजले मोठ्यानं पळायला लागले. मला काय आवडलं नाही, मी मोठ्यानं ओरडून सांगत होतो बाजूला सारखा लेकरा आवरा मोठं, पण ती एक मावशी होती ती काय ऐकली नाही म्हणजे, आणि तिने ती मिसरी लावत बसली होती. त्याच्या मुलाच्या अंगावर बैलगाडी गेली. वेळ अशी होती म्हणजे मला पण खाली उडी टाकून त्या मुलाला काय वाचता येत नव्हतं. तो मुलगा मेला ह्या सगळं वकिलाला सांगितलं. ठीक आहे, मग वकील हुशार होते, वकील हुशारच असेल. मग वकिलामध्ये आता मी सांगतोय तेवढंच करायचं. काय करायचं, मी जेवढं सांगितलंय तेवढंच कोर्टापुढे बोलायचं, बाकी काही सुद्धा बोलायचं नाही. मग एक दिवस प्रसंग आला की केस कोर्टाला आली आणि ते बाईकडे उभारलं, ते माणूस उभा होता आणि वकिलाने विचारलं की बाबा तुझ्या बैलगाडीच्या खाली तो मुलगा चेंबरून मेला हे खरं आहे का. त्यावेळेस त्या वकिलाने काय सांगितलं होतं त्या बैलगाडीवाल्याला आठवलं. त्या बैलगाडीवाल्याला आठवलं, त्यांनी काय म्हणला बहीण म्हणल्यानंतर त्या वकिलाने परत प्रश्न विचारला. मी बोलल्याला बहुतेक कळालं नाही, म्हणून त्याने काय केलं की तुझ्या बैलगाडी खाली तो मुलगा मेला चेंगरून हे खरं आहे का. त्यावेळेस तो बैलगाडीला परत म्हणला बहीण. असे एकदा नाही 10 वेळा त्याने वेगवेगळे प्रश्न विचारले. प्रत्येक वेळी तो बैलगाडीवाला त्यांना म्हणला बहीण 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 म्हणल्यानंतर असं झालं की बाई समोर उभारून ऐकत होती. त्यावेळेस त्या बाईला राग आला आणि त्या कोर्टासमोरच ती बाई म्हणते अरे मुर्द्या म्हणते आता तुझी काय आतडी बसली काय म्हणते. त्या दिवशी मोठ्यानं ओरडा लागला होता म्हणले की लेकरावरा बाजूला सारखा आणि आताच तुला बहीण बहीण कसं वाचून चालायला अर्थ बऱ्याच जणांना कळाला आहे ना. वकिलाचा पॉईंट कळाला आहे ना की वकिलाने काय केलं की तिच्या मुखातूनच वधून घेतलं की हा माणूस निर्दोष आहे. मग सगळे केस वगैरे त्या बैलगाडीवाल्यासारखे झाले, तो निर्दोष मुक्त झाला. आणि झाल्यानंतर वकील सांगितले माझ्या ऑफिसमध्ये या, काय सह्या वगैरे करा, माझी फी वगैरे द्या. मग ऑफिसमध्ये गेला. त्यावेळेस वकिलाने म्हणले माझी अशी एवढी फी झाली. त्यावेळेस तो बैलगाडीवाला त्या वकिलाला काय म्हणतोय आपलं पण तसं जाणार आहे, आपलं काय वेगळं नाही. एवढ्या तळमळीने साधू संतांनी आपल्याला सांगितले, अवतार घेतलाय, स्वतः पोरांना भिक्षा सुद्धा आपल्या नवरीला मिळाली आहे. काय जेव्हा तुकोबारायांना काटेरी लाकडाने मारलं, काय एवढं सगळं संतांनी आपल्यासाठी केलं, पण आपण संतांना काय म्हणतोय म्हणजे सांगण्याचा तात्पर्य आहे की संतांनी एवढं तळमळीनं आपल्यासाठी तो परमार्थ सांगतात, परमार्थाचं ज्ञान देतात आणि आपला उद्धार व्हावा ही एकच तळमळ साधू संतांची आहे बरं का. आणि ती तळमळ आपल्या अंतःकरणामध्ये उतरावी म्हणून आपण पण काय करायला पाहिजे, आपण पण प्रयत्न करायला पाहिजे परमार्थ कसा घडावा. आणि यासाठी ज्या साधू संतांनी मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गाने आपण जाणे गरजेचं बरं का. पेण्याचे पण ते चालू जाता मनाकडे होते काय माऊली सुद्धा सांगतात मनोमार्गे गेला तो तेथे ती फुकला आणि पाठ स्थिरावला तोची धन्य. बरेच जण परमार्थ आपल्या सवडीनं आपल्या मनानं परमार्थ करायला, मनानं परमार्थ करून आमचे गुरु सांगायचे संसार करताना बायकोच ऐकून संसार करावा, संसार करताना बायकोच ऐकावं, परमार्थ करताना गुरुच ऐकावं. कारण संसार करताना आपण जर आपल्या मनानं काहीतरी आणलं, घरात काय कमी जास्त आपल्याला काय माहित असते काय नसते, म्हणजे बायकोला विचारावं तेव्हा संसार नीट होतो. पण परमार्थ करायचा असेल तर सद्गुरूंना संतांना विचारावं का. मनोमुनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उतरी पार
भवदुस्तर नदीचा विठोबा Oh
मनोनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उदरी नपाळ भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुहा उदरी नपाळ भव दुस्तर नदीचा तो भगवान परमात्मा किती कृपाळू आहे दयाळू आहे याचे या ठिकाणी वर्णन करतात की त्या भगवान परमात्म्याला एवढा कळवळ आहे की बोडत हे जन न देखो थोडा येतो कळवळा म्हणून हे जन की काय जीव आहे हा जीव जर जीव दशेतच राहिला तर भगवान परमात्म्याला त्याची काळजी वाटते तो जीव दशेत न राहता शिव दशेत जावा ही त्या भगवान परमात्म्याची इच्छा आहे आणि एकोहम भविष्याम हे होण्याचं कारण काय आहे तर त्या भगवान परमात्म्याला स्वतःला की देवेन कंठवेची तुम केले निर्माण चौदा ही भुवने नाही त्या भगवान परमात्म्याला स्वतः कसा आहे तो आनंद स्वरूप आहे पण आनंद स्वरूप असल्याला किती दिवस राहणार आनंदात म्हणून त्याला आनंद सगळ्याला काय करायचा होता वाटायचा होता म्हणून त्या भगवान परमात्म्याने सगळी सृष्टी निर्माण केली ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली तर त्या सृष्टीमध्ये त्या भगवान परमात्म्याचं स्मरण न करणारे सगळे ठिकाणी पाहिजे आणि जे पण आहे ते स्वतःच परमात्म्याला काय करायचं होतं ते माझं स्मरण कोण करणार आहे का हे पाहिलं त्यावेळेस देखोनी नरदेहाशी सुख झाले भगवंताशी एकटा मनुष्य प्राणी असा आहे की त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करू शकतो आणि त्या म्हणून भगवान परमात्म्याला ह्या जीवाची कळवळ येतो बघा आणि असला करुणावंत असलेला भगवान परमात्मा किती करुणावंत आहे त्या भगवान परमात्म्याची किती भक्तांची कामं केली की उंचनीच काही मेरे भगवंत इष्टे भाव भक्ती देखोनिया काय काय काम केलं दासी पुत्र कन्या राजा भक्षी देखता घरी लक्षी प्रभावासी चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शिकली सज्जन कसाया विपुलागे मांस पड्या सावत्यास कृपुलागे नरहरी सोनाला घडू पंपुलागे डोक्यामुळा संगे मामेची धरी सवेळेची सीन धर्माघरी पाणी वाही झाली ही सगळी काय आहे ही यादी आहे बघा है ना भगवान परमात्म्याने ज्या ज्या भक्तांच्या घरी काम केलं त्या भक्तांची यादी या ठिकाणी आहे बघा आपण काय करतो आपण पण भगवान परमात्म्याचं नाव घेतो पण कधी संकट आलं तेवढा बघतो भगवान परमात्मा भक्तांमध्ये 4 भक्तांचं वर्णन अर्थो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानीच भरता ऋषभ
तेषां ज्ञाननित्ययुक्त एक भक्ती विशिष्यते. 4 भक्त सांगितले बरं का. भाऊने सांगतात अर्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञास तो जाणावया लागी भजे, तुझे इच्छेचे अर्थ सिद्धी. मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक आहे ज्ञानी जो. भक्त कसा असतात, अर्थ तो अर्थाचे निव्याजे. ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस जर धावा करते त्याला अर्थभक्त म्हणतात. काय अर्थ म्हणजे जसं ज्या वेळेस का हत्तीला आणि मगरीचं युद्ध चालू असताना ज्यावेळेस धावा केला ते अर्थभक्त. त्यावेळेला आपण देवाचं स्मरण करायचं आणि त्यावेळेस तो भगवान परमात्मा जर निस्सीम भावाने जर त्या देवाचं स्मरण केलं तर तो त्या ठिकाणी सोपा होतो. तो कोण? अर्थभक्त. अर्थार्थी भक्त. अर्थार्थी भक्त म्हणजे त्या देणं आणि घेणं. काय नाही या आषाढीला आम्ही आषाढीला चालत असताना एका ब्राह्मणाच्या आजीबाईने पायात चप्पल न घालता आषाढी वारी केली. का तर माझा मुलगा 10वीला चांगल्या टक्क्याने मला पास व्हावं म्हणून. त्या माऊलीत सांग आणि त्या अभ्यास करणाऱ्याचा काय संबंध आहे. पण कोणाची इच्छा काय असेल नवस काय ठरतील सांगते. पण अर्थार्थी भक्त बरं का. जसं असे भक्त बरेच आहेत की सोन्याची डोळी वाहणारे पण आहेत, असे भक्त आहेत. आणि असे भक्त ते पण देवाला ओळखले बघा. जिज्ञासू भक्त आहे ते काय करतात, जिज्ञास तो जाणावया लागी भले. तो परमात्मा कोणत्या लक्षणामध्ये बसतो त्याची जिज्ञासा करण्यामध्ये आयुष्य जातं. कोणत्या शास्त्राला काय सांगितले, कोणत्या लक्षणात बसतो तो परमात्मा, तो शब्दाच्या पलीकडे आहे, शब्दात बसतो का नाही, हे सगळं करणारे कोण? जिज्ञासू भक्त. जिज्ञासू जाणावया लागी भजे. त्याच्यावर सुद्धा देवाचं लक्ष नसतं बरं का. देवा आवडता भक्त देवाचा कोणता असतो तर ज्ञानी भक्त बरं. मग चौथ्याच्या ठाई, चौथे म्हणजे ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्त म्हणजे कसा, त्या भगवान परमात्म्याचे यथार्थ ज्ञान झालेलं असतं तरी सुद्धा तो भक्त जो आहे त्या भगवान परमात्म्याचे जसं स्मरण करत असतो, ज्याप्रमाणे सर्व साधू संत जे आहेत ते ज्ञानी भक्तामध्ये उतरतात. की स्वतः त्या स्वतःचं ज्ञान होऊन सुद्धा ते जसं नामदेवरायाला सुरुवातीला काय होतं ते ज्ञान नव्हतं आणि ज्यावेळेस सद्गुरूच्या ठिकाणी गेल्यानंतर काय झालं, ज्ञान झाल्यानंतर सर्वत्र भगवान परमात्मा दिसायला लागला. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. दुनिया सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनिया खाव अहंतेचा अहंता पुसून मग त्या ठिकाणी जेव्हा पाहायला पाहिजे बरं का. जसं पुसून जेव्हा पाहिजे फिरून शेतात जायचे तोषोनी प्रसाद घे जे अतिथीचा, त्याप्रमाणे अहंता ममता हे काय करायला पाहिजे, ते पुसायला पाहिजे आणि हे सोडायला पाहिजे. आणि हे सोडून जे भक्ती करतात ते भक्त देवाला आवडतात. तर आपण अहंता ममता जर नाही सोडली आणि भगवान परमात्म्याचं जर भजन केलं, स्मरण केलं तर त्या देवाला पावत नाही पाहिजे. कसं, त्यासाठी आपण एक उदाहरण पाहू की एक असं एका यात्रेला एका गावात यात्रा होती आणि दिवसभर त्या नदीच्या पलीकडे जायचे काय होड्या चालायच्या. रात्र बऱ्याच झाली. त्या यात्रेत म्हणजे सर्व येत असत, हौशे गवशे नवशे सगळे देवाचं वजन असे होते की त्या यात्रेमध्ये त्यानं सगळं काही प्राशन केलं होतं. जे काय मिळत होतं ते सगळंच. मग ते काय 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 नशेचे पदार्थ सगळ्या गाव यात्रा संपल्यानंतर हे चौकटी गेले आपल्या गावात. गावाने निघाले आणि त्या नदीच्या पलीकडे जायचं. मग त्या होळीमध्ये बसले. बसल्यानंतर
तो होडी चालवणारा नाव चालवणार नव्हता. दिवसभर व्यवसाय करून तो होडी आपल्या एका नदीतच सोडलेली होती होडी. आणि झाडाला एका बांधली निघून गेला. चौघजण काय केले, चला म्हणजे नाव चालवायला कोण आपण चालवू म्हणजे बसले आतमध्ये बसले. दोघांनी म्हणजे चालवा म्हणजे दोघांनी चालवले. तास झालं, 2 तास झालं, अजून पलीकडे कसं काही नव्हतं. अगोदरच्या दोघांना तुम्हाला सरकारी म्हणजे तुम्हाला साधी नाव सांगत येत नाही. त्याला दोघांना बाजूला सरकून हे 2 जण बसले. हे 2 जण पण नवीन जोमानात ते नाव चालवा लागले. त्यात पण 2-3 तास गेले, पण पहिले तरी काय आलं नाही. असं करत येत निघताना 3:30-4 वाजता प्रोग्राम सुरू झाला. तेवढ्याच उजळा लागलं. पण लक्षात आलं म्हणजे आपण मगापासून त्यांची पण थोडी कमी झाली. एवढी सगळी मेहनत करायचं आणि उजळल्या सगळे दिसल्यानंतर लक्षात आलं म्हणजे काय झालंय, आपण नाव चालवलंय खरं, पण त्या नावेला बांधलेला दोर जो आहे ना, तो दोरच सोडला नाही. म्हणजे अहंता ममता रूप असलेला जो दोर आहे ना, तो दोर सोडला की त्या भगवान परमात्म्याचं आपले नाव मिळते. पण काय करायला पाहिजे, आधी काय करायचे, मग विचारोळी अहंकार हो सांडले, मग आस्तीची वस्तू होईल आपली स्वस्ती सहज आपण केली. आपण रेपू जेणे वाढलेला अहम संकल्प हे स्वयं बुद्धे मने वापरतो ना किनारे घे. सांगतात की ज्याप्रमाणे पूर्वी पक्षी पकडण्याची प्रथा होती, पण आता बंद केलेली आहे. काय पक्षी पकडण्याची पद्धत होती, ते राघू म्हणजे पोपट पकडण्याची एक पद्धत आहे. तो पोपट कसा आहे की एक आंब्याच्या झाडा किंवा कोणत्या एका फळाच्या झाडाला ते असं एक काडीमध्ये नळी घालायची आणि त्या नळी बरोबर असं करून त्या फळाजवळ बांधायचं आणि तो पोपट येणार आला की त्या नळीवर बसतो. नळीवर बसून तो काय चुरचुरून खायचा प्रयत्न करतो. तर होतंय काय की ती नळी जी आहे ती धरल्यामुळे ती नळी फिरते, गोल फिरते आणि पोपट उलटा होतो. असं उलटा झाला तर पोपट एवढा घाबरून जातो, त्याला असं वाटतंय आता हे सगळं सृष्टी उलटी झाली आणि मी हे जर सोडलं तर मी खाली पडून मरतो. काय झालंय, त्याला स्वतःला भ्रम वाढलेला नाही. सोपं काय आहे, तो फक्त धरलेला आहे ते धरलेलं सोडायचं एवढंच काम आहे. आपलं सुद्धा तसं जवळ नाही. आणि मग तो त्या पोपटाला त्या पारड्याला घेऊन यायला सोपं होते काय की माऊली सांगतात ते तोडून जरी नेला तरी ते सोडत नाही. तसं आपलं झालंय की आपला अहंकार ममता एवढी आहे की शेवटी आपल्याला राम म्हणायच्या ऐवजी याम आठवते, पण राम काय आठवत नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे, संतांच्या संगतीत परमार्थ करायला पाहिजे. तो आपल्यावर जो कृपा करेल, भगवान परमात्मा कृपा करेल. मग काय करायला पाहिजे, सतत भजन करायला पाहिजे, सतत देवाचं स्मरण करायला पाहिजे, सतत काय करायला पाहिजे. कारण आनंद जन्माचे आपल्याला संस्कार आहेत बरं का. हे आनंद जन्माचे संस्कार आहेत, ते कोणते संस्कार कधी उद्भवतील हे काही सांगू शकत नाही. म्हणून देवाचं सतत स्मरण करायचं. का माऊली सांगतात, आगा मरणीचे जय आठवे तो देची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची उपवा. सदा स्मरण काय करायचं की ज्या वेळेस आपलं आयुष्य संपत त्यावेळेस त्या भगवान परमात्म्याचं आपल्याला नाव घ्यायला पाहिजे बघा. आणि हे नाव घेण्यासाठी काय करावं लागतं, आयुष्यभर त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करायला पाहिजे, सतत देवाचं स्मरण करायला पाहिजे. एक शेठजी होते बघा, शेठजी होते, मोठे व्यापारी होते, त्यांना 4 मुलं होती. अंतकाळ शेवट जवळ आला आणि आता ते जाणार अशा परिस्थितीत होते. त्यावेळेस त्या मुलांनी बरे मोठे डॉक्टर बोलवले आणि त्यांना सांगितलं म्हणजे आमचे तब्येत तपासा, कसं काय बघाय नाही म्हणजे फार शेवटच्या टोकाला आहेत म्हणजे. मग आता काय करा की त्यांना काय तर स्मरण व्हावं, देवाचं नाव यावं, त्यासाठी काय तर त्यांना इंजेक्शन वगैरे काय तर द्या. मग डॉक्टरला सांगून त्या मुलाने महागातले महाग इंजेक्शन दिले बरं का. इंजेक्शन दिल्यानंतर तेवढ्या त्यांना तात्पुरता आराम मिळाला. आराम मिळाल्यानंतर
ती चाळीचे चाळी मुलं असेच बाजूला बसलेले घड्याळसमोर दिसत होतं 9 वाजले. आणि शेजारी विचारलं, अरे म्हणजे अजून तुम्ही गेला नाही दुकानात? आता मला टेकलाय आहे नाही, म्हणजे बाकीचे विचारायचं गरज आहे का? आयुष्यभर तेच केलेलं आहे, त्यामुळे ते आठवलं नाही. तेव्हाच एक मुलगा म्हणतो, बाबा राम राम बोलो, राम राम बोलो. त्यावेळेस त्यांना लक्षात आलं की राम म्हणणारा माणूस आहे ना, त्याच्याकडे 50,000 रुपये आहेत. तो राम आहे ना, तो राम के पास 50,000 आहे. दुसरा मुलगा म्हणला, बाबा कृष्ण कृष्ण बोलो, कृष्ण कृष्ण बोलो. बरोबर कृष्णा ना, हे चोंडा त्यांच्याकडे ₹1,00,000 आहेत. त्यावेळेस तिसरा मुलगा काय बोलला, बाबा देव देव बोलो, देव देव बोलो. त्यावेळेस ते म्हातारा शेवटच्या स्टेपला अर्थ मारायला. त्यावेळेस ते म्हणला, अरे देव नाही तर नाही देव, लगादा जाऊ लगाते राहू म्हणला. असं बोलून गेलं. माऊली सांगतात की आगा मर्दी जे जे आहे तो तेचे गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेचे म्हणून सदा स्मरण करण्यासाठी आपल्याला हा ध्येय दिलेला आहे. या ध्येयातून आपण सतत परमात्म्याचं स्मरण करावं. काय जणांचं म्हणणं असते की काय वर्षाला सप्ताह करतात तुम्ही, आहे नाही? वर्षाला सप्ताह ही लय लांबचा प्रसंग आहे नाही. तसं बघायला तर 6 महिन्याला किंवा 3 महिन्याला एक सप्ताह आहे नाही का? स्वतः स्मरण होण्यासाठी बरं का, भोजनासाठी नाही. कारण त्या संगती जे आहे सर्व संगती आहे. असं तुम्ही कधी परत भेटणार? पुढच्या वर्षी सप्त्यातच एवढे सगळे टाळते येणार आहे आणि मग सगळं हा वेळा तिथे होणार आहे. कारण हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. स्वर्गीचे आम्हाला इच्छित आले देवा, पृथ्वी लोकी व्हावा जन्म, त्यासाठी भजन करण्यासाठीच बरं का. म्हणून आपण घ्या सतत सतत स्मरण करण्यासाठी, सतत सतत आठवण व्हावा म्हणून आपण हा सगळा उत्सव करत असतो. आणि अशा प्रकारे करताना काय करायला पाहिजे? त्या संतांच्या संगतीत करायला पाहिजे. कोणत्या संतांच्या संगतीत करायला पाहिजे? ज्ञानेश्वर
Vamos
मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तुहा उदरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नामजा तुहा उदरील पार भवदुस्तर नदीचा अनंत स्वरूप असलेला किंवा त्याचं नाव असलेला असा भगवान परमात्मा या आपल्याला भवसिंधूतून तरुण नेतो. शेवटच्या जन्मात जगद्गुरु म्हणतात तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. साक्षी आले म्हणजे आपण आत्मस्वरूप असलेला जो भगवान परमात्मा कोण आहे तो साक्षी रूपाने आत्म्यामध्ये आहे एवढा असून सुद्धा प्रगट करून सांगतो तुम्हाला का की तो भगवान परमात्मा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. साक्षी रूपाने आत्म्यामध्ये आहे आणि तरी तो परमात्मा कसा आहे याचं यथार्थ वर्णन जगद्गुरू अभंगामध्ये केलेलं आहे. आणि आज माझं भाग्य आहे की आपल्या माझ्या कीर्तनाला जवळ ही साहेबी तिसरी 6 जण वाजवणार कृष्ण महाराज 2 चिरंजीव आणि त्यात परत आमचे आदिनाथ गुरु हरिभाऊ आमच्या वडिलांमध्ये आमचे मित्र आणि प्रेमाळ माणसं सगळे त्याप्रमाणे त्या ठिकाणी सगळे काळकरी जमा झाले. मुस्लिम महाराज सगळेजण आले आणि सर्वांनी काही कुरकुर न करता कीर्तन ऐकून घेतलं. त्यात कीर्तन हे कसं आहे तर नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप होतो जगी. जगामध्ये ज्ञानाचा दिवा लावायचा असेल तर फक्त कीर्तनामध्ये जेव्हा बघा. कारण कीर्तन हे कसं आहे तर येथे तुझ्या कीर्तनाचा घोष जळती पापे पडती दोष काय ते उरे आम्हा आनंदास शिवू ब्रह्मरस. तुका म्हणे ब्रह्मरसाचं पालन करून घ्यायचं असेल तर कीर्तनामध्ये यायचं का तर कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तेथील उत्तम रजकर वंदित आहे. त्या ठिकाणी म्हणून कीर्तनाला या ठिकाणी संप्रदायामध्ये प्राधान्य आहे आणि सगळ्यांनी मिळून हे कीर्तन केलं जातं. कीर्तनाचे बरेच प्रकार आहेत. काही ठिकाणी आधी कीर्तन केलं जातं एकट्याने सांगायचं बाकीचं नाही ऐकायचं पण इथं तसं नाही. इथं सगळ्यांनी त्यात सामील व्हायचं आणि त्यामध्ये रंगून कीर्तन करायचं बघा. असं ह्या कीर्तनाचं ठीक आहे. येथे असे देवोभा देशी समचरणाची शोभा. अशा कीर्तनामध्ये भगवान परमात्मा स्वतः या ठिकाणी असतात म्हणून ह्या कीर्तनाला अशी रंगत येते सेवा होती बघा. कारण कीर्तनकाराचं महत्व त्या ठिकाणी नसतं. त्या भगवान परमात्म्याचा जो भाव असतो तो भगवान परमात्मा ह्या कीर्तनामध्ये काय होतो सामील होतो. आणि अशीच कीर्तन सेवा त्या माझ्याकडं ज्या मंडळाने दिले त्या मंडळाचे आणखी एकदा धन्यवाद पुनश्चा. का तर आमचे ठिगेरप्पा सांगायचे जर कोणी कीर्तनाला भजनाला सांगायला आलं तर पहिला काय करायचं त्याच्या पाया पडायचं. का तर आपल्या संसारात वेळ मिळत नाही कीर्तनाला. घरात कीर्तन करायला जावं 2 तास कीर्तन करायला पण कीर्तनाला या मंडळी तेवढं 2 तास आपल्या घरातून कीर्तनासाठी मिळाले यासाठी धन्यवाद म्हणून त्या मंडळाच्या आधी त्याच्या आधी पाया पडायचं. म्हणून ही जी सेवा जी आहे अशी सतत सेवा भगवान परमात्म्याने त्यांच्याकडून सगळ्या करून घ्यावी आणि हीच जुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमचे तुकाराम.
Oh,